राम राम शेतकरी बांधवांनो, मागील काही दिवसापूर्वी वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे हरभरा पिकामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या समस्या दिसून येत आहेत. एक म्हणजे हरभरा पिकामध्ये मरीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे हरभरा पिकाच्या पानांवर लालसर डाग दिसून येत आहेत. तर या रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. तर या रोगाच्या नियंत्रणाकरता आपल्याला खालील प्रकारच्या उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, या रोगाच्या नियंत्रणाकरता आपल्याला खालील प्रकारच्या बुरशीनाशकांची कीटकनाशकांसोबत फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर या रोगाच्या नियंत्रणाकरता आपण कोणकोणत्या बुरशीनाशकांची फवारणी घ्यायला पाहिजे हे आपण थोडक्यात बघणार आहोत. त्याचबरोबर या बुरशीनाशकांचं प्रमाण काय वापरायला पाहिजे हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या रोगाच्या नियंत्रणाकरता 1 नंबरचं बुरशीनाशक आहे थायफोनेट मिथाइल 70%. 2 नंबरचं बुरशीनाशक आहे मित्रांनो हेक्झाकोनाझोल 5%. 3 नंबरचं बुरशीनाशक आहे प्रोपिकोनाझोल 25%. आणि 4 नंबरचं बुरशीनाशक आहे मित्रांनो मँकोझेब 75%. वरीलपैकी एक बुरशीनाशक आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी 30 ग्राम वापरायचं आहे. आणि या बुरशीनाशकाची आपण कुठल्याही कीटकनाशकासोबत फवारणी करू शकतो. यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात मित्रांनो, तर यामध्ये आपण मर रोगावर देखील चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. त्याचबरोबर तपकिरी रंगाच्या डागांवर देखील चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. आणि या रोगाचा वेळीच प्रसार आणि प्रादुर्भाव आपण रोखला तर आपल्याला उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून येईल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि अशाच प्रकारचे शेतीविषयक नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका.